सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडी वाढते आहे, सीझन चेंज होतं आहे आणि काही प्रमाणात पोल्युशन पण वाढतं आहे. पावसाळा संपला आहे. तर आजच्या घडीला काही जे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा असेल, स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू, मलेरिया आणि बाकीचे असले काही आजार, चिकनगुन्या वगैरे सारखे आजार वाढू शकतात. आणि सीझनल थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमी बघतो की स्वाईन फ्लूसारखं असेल किंवा इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढू शकतात. सध्याच्या सिव्हिलला जे फ्लो वाढला किंवा पेरिफेरला जो फ्लो वाढला, सर्दी, खोकला, ताप यांचा पेशंटचा फ्लो वाढलेला आहे. परंतु काळजी न करता आपण काळजी त्याची घेतली, म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी जे काही मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, ह्या जर गोष्टी आपण जर प्रॉपरली केल्या तर नक्की आपण हे आजार अवॉइड करू शकतो. कोविडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो की आपण कसं अवॉइड करू शकतो. म्हणजे मास्क वापरले, आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवलं, हँड सॅनिटाईज करायचं, हँडवॉश करायचो. हे मेन कारण आहे. त्याच्यामुळे कुठलंही व्हायरस इन्फेक्शन व्हायला काहीतरी मीडिया लागतो आणि आपला हात हा मीडिया आहे. तो जो हात नाकापर्यंत जंतूंना घेऊन जातो आणि आपल्याला इन्फेक्शन होतं. कंजक्टिव्हायटिसचे केसेस येऊ शकतात. ह्या गोष्टी सगळ्या जर बघितल्या आपण, काळजी घ्या. फक्त पर्टिक्युलर जे कोमॉर्बिड पेशंट आहे, ज्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, त्या पेशंटची काळजी घ्यायला पाहिजे. कारण काय ना, साधा आजारी जरा वाढू शकतो. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली ओल्ड एजचे लोक आहेत, 60 वर्षाच्या वरचे आहेत, यांची आपण काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि अननेसरी दिवसा ऊन असतो, रात्री थंडी असते, याच्यामध्ये आणि पोल्युशन वाढतं आहे. आपण मुंबईत राहतो, ठाण्यात राहतो किंवा बाकी ठिकाणी रोडमुळे वगैरे बाकी गोष्टींना पोल्युशन पण वाढतं. या गोष्टी आपण काळजी घेतलं तर श्वसनाचे आजार मेजरली होऊ शकतात. ती काळजी घ्या आणि सतर्क राहिलं तर आपण नक्कीच सेफ असतो. धन्यवाद.